सलग दुसऱ्यांदा राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा बिगुल वाजलाय। स्पर्धेचं शानदार उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते झाले। उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवलंय। महाराष्ट्राच्या सुकांत कदम, प्रेम आले यांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी देत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे। नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये सुरू असलेल्या पॅरा बॅडमिंटनमध्ये SL4 गटात सांगलीचा सुकांत कदमने महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा 21-10, 21-19 सेटने पराभव केला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळलेले महाराष्ट्राचे सुकांत कदम, संदीप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावित, भाग्यश्री जाधव हे मराठमोळे पॅरा ऑलिम्पिकपटू दिल्लीतील स्पर्धेत सुवर्ण पदकांचे दावेदार आहेत। स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 78 क्रीडापटू पात्र ठरले आहेत। सर्वाधिक 36 खेळाडू ॲथलेटिक्समध्ये पदकांसाठी झुंजणार आहेत। खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी असे एकूण 120 जणांचे पथक असणार आहे। गत दिल्लीतील पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने 12 सुवर्ण, 7 रौप्य, 16 कांस्य पदकांसह 35 पदकांची कमाई केली होती। सहाय्यक संचालक क्रीडा व योग सेवा संचालनालय या ठिकाणी खेलो इंडिया पॅरा गेमसाठी महाराष्ट्राचा पथक प्रमुख म्हणून या ठिकाणी दिल्ली येथे उपस्थित आहे। पॅरा खेळामध्ये महाराष्ट्रानं आजपर्यंत राज्य, राष्ट्रीय स्तरावर खूप चांगली कामगिरी केलेली आहे। गेल्या वर्षी आपला सचिन खिलारी हा खेळाडू सिल्वर मेडल ऑलिम्पिकमध्ये, पॅराऑलिम्पिकमध्ये घेतलेला आहे त्यांनी। तर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 120 टोटल सगळ्यांचा मिळून टीम मॅनेजर, कोचेस आणि खेळाडू असं पथक आहे आपले। त्यामध्ये सातत्यानं पदक प्राप्त करणारे सुकांत कदम, मार्क धर्माई असतील, दिलीप गावित असतील, यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। या ठिकाणीही यांच्याकडून आपल्याला चांगली कामगिरीची अपेक्षा आहे। या सर्व खेळाडूंना पॅरा पॉवर लिफ्टिंग असेल, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस, पॅरा आर्चरी, पॅरा शूटिंग या सर्व खेळाडूंना मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या ठिकाणी चांगली कामगिरी करून